बऱ्याचशा लोकांना देवाच्या वचनाची टोचणी लागते किंवा जे वचन सांगितलं जातं प्रत्येक वेळेला त्यांना असं वाटतं की ते वचन माझ्यासाठी आहे आणि ते दुखावले जातात। जर अशी आपली परिस्थिती असेल तर आम्हाला सुधारणूक करून घेणं गरजेचं आहे। कारण देवाचं वचन सांगतं इर्मया याचा 26वा अध्याय आणि 13व्या वचनामध्ये की तुम्ही आपले मार्ग आणि आपली कृती सुधारा, म्हणजे परमेश्वराला अनुताप होईल आणि तो आपल्याला जे अरिष्ट आणणार आहे ते अरिष्ट आपल्यापासून रोखून धरेल। आमच्या जीवनामध्ये जर आम्ही आमची कृती सुधारली तर निश्चितच देवाची दया आमच्यावरती होणार आहे आणि त्याकरिता आम्हाला नीट वागणं गरजेचं आहे। वचन जर आम्हाला लागत आहे तर आम्हाला आमची कृती सुधारणं गरजेचं आहे, म्हणजे देवाची दया आमच्यावरती होणार आहे। आजच्या दिवसामध्ये ती देवाची दया प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करूया, म्हणजे आम्हाला आशीर्वाद मिळेल। देव बाप मला आणि तुम्हाला आशीर्वाद करो। आमेन।